हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? आणि मी पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करते सोविराज किचन विथ सफर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी मोस्ट व्हायरल आणि ट्रेंडिंग रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती म्हणजे जामुन शॉट. तर त्यासाठी मी पाव किलो एवढे हे जांभूळ घेतलेले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेते. आणि धुवून झाल्यावर आपण हे जांभूळ त्याच्या बीपासून वेगळे करायचे आहेत. मग हे सगळं गर मी बाजूला काढून घेते आणि बिया वेगळ्या करून घेते. तर एक एक करून मी सगळ्याच जांभळांच्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि मग लगेचच पुढच्या रेसिपीकडे आपण वळूया. तर आपण हा सगळा जो काढलेला गर आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे. आणि ते जांभूळ थोडेसे तुरट असतात, तर फ्लेवर ऍडजस्ट करण्यासाठी त्यात मी थोडीशी साखर घालणार आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे काळं मीठ. तर काळं मीठच वापरा, नॉर्मल मीठ वापरू नका. काळ्या मिठाने चव अतिशय छान येते. त्यानंतर त्यात मी थोडेसे पुदिन्याची पानं घालणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बर्फाचे तुकडे टाकणार आहोत. तर मी असे बर्फाचे तुकडे घालते आणि लगेचच हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेते. तर कसला भारी कलर आलाय ना? आणि हे मीठ घेतलेलं आहे आणि मिठामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि ते प्रॉपर आपण एकत्र करणार आहोत. एकत्र झाल्यानंतर ग्लासाच्या कडाला आपल्याला लिंबू लावायचा आहे. आणि मग हे असं ग्लास त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे तो जो मसाला आणि मीठ आहे ते आपल्या ग्लासाच्या कडेला लागतं. आणि मग तयार मिश्रण या ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे. हा जामुन शॉट नक्की ट्राय करा आणि खूप सुंदर लागते हे. आणि रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचतील. तर हा असा मस्त जामुन शॉटचा मी आस्वाद घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते.